जेव्हा जेव्हा शेतमालाला भाव नसल्याची गोष्ट येते तेव्हा तेव्हा लहानपणी शाळेतून आल्यानंतर काढलेले टोमॅटो हे रस्त्यावर जेव्हा फेकून द्यायला लागत होते ती गोष्ट दिसते. पण त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती या आत्ताच्या परिस्थितीतली दाहकता कितीतरी पटीने जास्त आहे हे जाणवल्याशिवाय राहत नाही. अनेक पत्रकार मला विचारतात, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला जो मुलगा असताना तुम्ही अशा क्षेत्रात कसे काय केलं? त्यांना मी कायम सांगतो की लहानपणापासून एका अशा व्यक्तिमत्वाकडे पाहिलं होतं की काटेवाडीच्या बाजारातून बारामतीला जात असतानाचा एक तरुण नंतर राज्याचं नेतृत्व करतो, देशाच्या महत्वाच्या पदावर जातो. इतकंच नाही तर ICC सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं प्रतिनिधित्व करतं. शिकायची आणि मेहनतीची तयारी असली तर काहीच शक्य नाही याचं जिथं जागतं उदाहरण लहानपणापासून डोळ्यापुढे पाहत आलोय ते उदाहरण म्हणजे आदरणीय शरदराव पवार. आणि मला असं वाटतं काहीच शक्य नाही, काहीच शक्य नाही असं वाक्य माझ्या पुणे जिल्ह्यातल्या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या माणसाला ठाऊकच नाही. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य असते. किंबहुना तो जेव्हा या भागात या मातीत जन्माला येतो तेव्हा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच आशीर्वाद घेऊन जन्माला येतो की तुला या मातीत जन्म दिला कारण या मातीचा बांध तुला फेडायचंय. तुझ्या मनगटात एवढी ताकद आहे की तुला प्रत्येक गोष्ट शक्य करून दाखवायची आहे म्हणून तुला या मातीत जन्म दिला. जेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला जातो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर या संवाद यात्रेच्या निमित्तानं सगळीकडे फिरतोय. आता शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरतोय, उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही विचारधारा घेऊन जाण्यासाठी फिरणार आहे. पण हे फिरत असताना विशेषतः प्रत्येक संवाद यात्रेला असणारी लक्षणीय गर्दी जी तरुण वर्गाची आहे, जी महिला वर्गाची, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. कारण महिलांच्या बाबतीत असं कायम म्हटलं जातं, सुविचार म्हटला जातो, कायम वाचला जातो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगातले उद्धारी. बरोबर? आणि जर माऊलीनं ठरवलं तर घर फिरायला वेळ लागत नाही ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे. आणि तरुण शक्ती जी तरुणाईची शक्ती आहे, महाराष्ट्रातल्या तरुणाईची शक्ती आहे, देशातल्या तरुणाईची शक्ती आहे. या तरुणाईच्या शक्तीमध्ये एक अगाध महिमा आहे. 350 वर्षांपूर्वी याच महाराष्ट्रातल्या याच तरुणाईच्या साक्षीनं एक मदांध सत्तांध सल्तनत उलटून टाकली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. ही ती तरुणाईची शक्ती. जिथं लाथ मारत तिथं पाणी काढल असं म्हणणारी शक्ती म्हणजे तरुणाईची शक्ती. आणि ही तरुणाईची शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या प्रत्येक मेळाव्यामध्ये मोठ्या उपस्थितीने दिसते याचा खरोखर मनापासून आनंद आहे. जेव्हा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो, वैयक्तिक कोणी माझ्याविषयी काहीही बोललं तरी मी कोणावरही टीका करणार नाही. कारण आपल्या मातीचा संस्कार आहे, जे वयानं ज्येष्ठ आहे, जे अनुभवानं ज्येष्ठ आहे त्यांच्याविषयी अनुद्गार टाकायचा नसतो. त्यांच्या वयाचा त्यांच्या अनुभवाचा मान हा कायम ठेवलाच आहे. पण तरी सुद्धा या मतदारसंघाचा विचार करत असताना ते अनेक वेळा आमचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे पाटील असतील यांनी या संपूर्ण हायवेवर ज्या होर्डिंग्स लावले, जे फ्लेक्स लावले, त्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हे प्रश्न उपस्थित करत असताना महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न असेल, पुणे नाशिक महामार्गाचा प्रश्न असेल, पुणे पलीकडे पुणे नगर महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न. हे सगळे प्रश्न तुम्हाला नक्कीच ठाऊक आहे. जसं मगाशी मला वाटतं विष्णुभाऊंनी बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख केला होता की 2 दिवे मिळतील म्हणून आंबेगावकरांनी एक विश्वास टाकला होता. बरोबर? वाटलं होतं भलं होईल, 2 लाल दिवे मिळतील. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली. शेवटच्या आता मागच्या 5 वर्षात तर खूप जास्त अपेक्षा होती 2 लाल दिवे मिळण्याची, सत्ता येण्याची शक्यता होती अशी सांगितली गेली तुम्हाला.
आणि प्रत्येक वेळी मग आंबेगावच्या माती काय आलं, आंबेगावचा विद्यार्थी, आंबेगावचा मतदार हा नक्की मेरिटचा आहे. फक्त मेरिट करत असताना विधानसभेला विकासाच्या बाबतीत तो मेरिट मध्ये येतो आणि लोकसभेची जी कामं असतात, केंद्र शासनाची जी कामं असतात, तिथं कुठेतरी मेरिट बोंबलतं. अशी काहीतरी गत सगळ्या आंबेगावकरांची झाल्याशिवाय राहिली. हे प्रश्न असताना याच्या पलीकडे काही प्रश्न, कारण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत नशीबवान मतदारसंघ आहे असं मला वाटतं. कारण हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी 2 प्रेरणास्थानं या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, एक म्हणजे जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी, आणि दुसरं म्हणजे वडू आणि तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थान. जगातलीच नाही, हे विश्वातली 2 सर्वात मोठी प्रेरणास्थान आहे. आणि मग प्रश्न पडतो, मग खरोखर असं वाटतं का ही प्रेरणास्थान राष्ट्रीय स्मारक बनली नाही? का पलीकडचा शिवनेरी असेल, इकडचं वडू तुळापूर असेल, ही राष्ट्रीय स्मारक का बनत नाही? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय म्हटलं जातं, ही वॉज द ओनली किंग हु वॉज नॉट बॉर्न एज अ किंग, जे राजे म्हणून जन्मले नव्हते, who never betrayed anyone to become a king. त्यांनी राजे होण्यासाठी कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नव्हता. He swore himself as a king, म्हणजे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. And when he passed away, till that time he was a king. म्हणजे जेव्हा ते कैलासवासी झाले, जेव्हा त्यांचं महानिर्वाण झालं, तेव्हा सुद्धा ते राजे होते. जे राजे म्हणून जन्माला आले नाहीत, ज्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला, आणि जेव्हा त्यांचं महानिर्वाण झालं तेव्हा सुद्धा ते राजे होते. जगात एकही उदाहरण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीचं नाही माझ्या भावाचं. जर जगात एकाही राजाचं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीचं नसेल, तर मग या भागाचा नागरिक म्हणून खरोखर मला प्रश्न पडतो, माझ्या राजांचं जन्मस्थान हे राष्ट्रीय स्मारक का बनलं नाही? विशेषतः त्या सरकारमध्ये तुम्ही काम करत होता गेली 5 वर्ष, ज्या सरकारने सांगितलं होतं छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली होती. त्यांचे त्यावेळेचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी साहेब रायगडावर आले होते. संपूर्ण महाराष्ट्राचा ऊर अभिमानाला भरून आला होता की त्यांनी रायगडावर ते नतमस्तक झाले आणि छत्रपतींचा आशीर्वाद घेतला म्हणून ऊर अभिमानाला भरून आला होता. व पुढच्या 5 वर्षांमध्ये तेच सरकार असताना, सरकारातला माणूस इथे लोकप्रतिनिधी असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक का झालं? ज्या संभाजी महाराजांनी बलिदान दिल्यानंतर जगाच्या इतिहासात कधीही घडली नव्हती अशी घटना घडली. राजा आघाडीवर नसताना तब्बल 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली. एवढं शौर्याचं, एवढं त्यागाचं, एवढं बलिदानाचं उदाहरण दुसऱ्या इतिहासात आढळत नाही. त्या माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक राष्ट्रीय स्मारक का होत नाही, हा या भागातला नागरिक म्हणून मला खरोखर प्रश्न पडतो. पण याच मतदारसंघामध्ये ज्यांनी पसायदानाच्या माध्यमातून विश्वासाठी प्रार्थना केली, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, जो जे मानशील तो ते लाभो, प्राणी जात. त्या ज्ञानोबा माऊलींची जिवंत समाधी इथे आळंदीच्या पाशी. आताच मगाशी कोणीतरी बोलताना उल्लेख केला की प्रयागराजला जेव्हा कुंभमेळा होतो तेव्हा काळे कपडे घालून तुम्ही तिकडे स्नानासाठी जाता. गेल्या 5 वर्षांमध्ये माझ्या माऊलींच्या पालखीला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की हे म्हणायला तुम्हाला येता आलं नाही? मग संस्कृती ही महाराष्ट्राची सोडूनच तुम्ही ठरवणार का? इतिहास हा महाराष्ट्राचा सोडूनच तुम्ही ठरवणार का? गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मात्र वेगवेगळ्या फायलींमध्ये अडकतं. असं असताना तुम्ही कुठल्या इतिहासाला किती महत्व देणार याचा सुद्धा विचार करायची वेळ आहे. शिवाय या मतदारसंघातला पुढचा महत्वाचा प्रश्न, अनेकांच्या गोठ्यामध्ये धुरेकरी आणि चावरे तशीच खूर घासत उभी आहे. भिंतीवर ढाली लागल्या, घाटाचा राजा, फायनल सम्राट, त्या ढाली विचारतात बाजूची जागा कधी भरणार? विचारतात का नाही?
वाटतं ना आता एकदा होऊन जाऊ द्या फळीफोड. जर हे वाटत असेल तर त्या गोष्टीसाठी न्यायालयीन लढाई नक्कीच सुरू आहे. मला आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सांगितलं त्याच्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू आहेत ही न्यायालयीन लढाई नक्की सुरू आहे. पण त्याच वेळी हा प्रश्न पडतो की तामिळनाडूमध्ये जलीकट्टू सारख्या खेळावर बंधनं आली. त्या जलीकट्टूच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरातून राज्यव्यापी एक आंदोलन उभं राहिलं. जनता रस्त्यावर आली, सेलिब्रिटी रस्त्यावर आले, सामाजिक कार्य करणारे लोक रस्त्यावर आले. शासनावर, राज्य शासनावर दबाव आला, जलीकट्टूला मान्यता मिळाली. जर बैलगाड्याच्या बाबतीत न्यायालयीन लढाई बरोबरच ही सामाजिक लढाई, ही शासकीय लढाई अशा त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर फळीफोड झाल्याशिवाय राहणार नाही असं खात्रीने सांगावं असं वाटतं. बरं, हे करत असताना इतरांनी जर काही विशेषणं दिली असतील तरी मी ती विशेषणं देणार नाही. मी कोणालाही थापाड्या म्हणणार नाही, मी कोणालाही लबाड म्हणणार नाही. कारण जो माणूस या तालुक्याचा भूमिपुत्र असताना 15 वर्ष लोकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी होतो, तो माणूस, त्या माणसाचा जनसंपर्क, या सगळ्या गोष्टींचा आदर हा करायलाच पाहिजे. पण पेशानं डॉक्टर आहे, त्यामुळे एक गोष्टीचा फक्त प्रश्न विचारतो. आजारी पडला तर एखाद्या डॉक्टरकडे गेला, डॉक्टर गोळ्या देतो, औषधं देतो बरोबर. तुम्ही आपलं बिल देता बरोबर. बिल देऊन विश्वासानं घरी येता, गोळ्या घेता, औषधं घेता, ताप काय उतरत नाही. पहिल्या दिवशी ताप उतरत नाही, तुम्ही म्हणता नाही डॉक्टर काय चुकायचं नाही. दुसऱ्या दिवशी परत गोळ्या औषधं घेता, दुसऱ्या दिवशी ताप उतरत नाही. तिसऱ्या दिवशी गोळ्या औषधं घेता, तिसऱ्या वेळी ताप उतरत नाही. चौथ्या दिवशी काय करता? जरा जोराने गाणं ऐकू गेलं पाहिजे. ही मतदारसंघाची परिस्थिती झालेली आहे. म्हणून सांगतो भावांनो, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं 15 वर्ष या भागात काम केलं. त्या कामाबद्दल आदर ठेवून जी कामं अर्धवट आहेत, ज्या समस्या मोठ्या आहेत, या समस्या सोडवण्यासाठी केवळ जनसंपर्काच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्यापेक्षा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, देशाची धोरणं ठरवण्यासाठी मी अमुक प्रश्नाची फक्त उल्लेख केला, मी अमुक प्रश्न संसदेत मांडला याची जाहिरात करण्यापेक्षा या भागातला मतदार म्हणून मला आनंद वाटेल की जो कोणी लोकप्रतिनिधी असेल त्यानं खरोखर अनेक इच्छुक आहेत, पण त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीनं ही शपथ घ्यावी की मी प्रश्न मांडला याची जाहिरात करण्यापेक्षा मी मांडल्यानंतर तो प्रश्न कसा सुटला हे माझ्या लोकांना आधी कळलं पाहिजे. आणि या माध्यमातून कशा पद्धतीनं काम करायचं याचं या महाराष्ट्राच्या मातीतलं सर्वात जिथं जागतं सर्वोत्तम उदाहरण कोण असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेब. आणि आज दिल्लीचं राजकारण एक ऊस बदलत. मगाशी सन्माननीय अजितदादा पवारांनी सगळ्या गोष्टी राष्ट्रीय राजकारणाच्या सांगितल्या, त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही सगळे शून्य आहात, पण तुम्ही मतदान करताना, बटन दाबताना नोटाबंदी विसरणार नाही, तुम्ही जीएसटी विसरणार नाही, तुम्ही बेरोजगारी विसरणार नाही, तुम्ही महागाई विसरणार नाही. फक्त येणाऱ्या उमेदवाराला नक्की विचारा. जसं दादांनी सांगितलं तसं जर कोणी म्हणालं की माझी एवढी शेवटची निवडणूक आहे, संधी द्या, शेवटच्या सगळे प्रश्न सोडवतो, पण सर्वसामान्य शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरत असताना परवा एक काका भेटले. त्या काकांनी विचारला, आज आम्हालाच प्रश्न पडलाय. म्हटलं कसला प्रश्न पडलाय काका? आणि तुमचा प्रश्न मी कालचा पोरगा असं का वाटतो? त्यांनी खांद्यावर हात ठेवला, मला सांगितलं धमक असली तर राजकारणात कधीच वय नसतं याचा कायम लक्षात ठेवा. म्हटलं पण प्रश्न कसला पडलाय तो सांगा. म्हटलं प्रश्न हाच पडलाय की 5 वर्षांपूर्वी मत देताना सांगितलं होतं लाल दिवा येईल, माझे चांगले संपर्क आहेत, म्हणून विश्वासानं मतदान केलं. 3 महिन्यात गट्टी झाली, नंतर 5 वर्ष विचारत राहिलो, नंतर सांगत राहिले माझं काहीच ऐकत नाही. आता यावेळी मत मागताना नक्की कोण पंतप्रधान होण्यासाठी मत मागणार आहात
आणि सत्तेत आल्यानंतर तुमची कट्टी होणार नाही याची खात्री आधी द्या आणि मग मागा, अशी शिरूर लोकसभा मतदारसंघाची आजची मनस्थिती आहे. त्यामुळे या मनस्थितीत, या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी या माध्यमातून तुमच्यासाठी मी स्वतः उमेदवारीसाठी काहीही बोलत नाही. जे पक्षश्रेष्ठी सांगतील तर तो निर्णय माझ्यासाठी खरोखर मान्य असेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो तो एकाच भावनेतून आलो. तिकिटाच्या हव्यासासाठी आलो नाही, कुठल्याही आमिषापोटी आलो नाही. पण असं वाटत होतं की देशाच्या राजकारणाला एका विधायक सकारात्मक विचाराची गरज आहे आणि हा विधायक आणि सकारात्मक विचार फक्त आणि फक्त शरद पवार साहेबच देऊ शकतात. आणि जर शरद पवार साहेब गेल्या युपीए सरकारमध्ये तुम्ही पाहत होता, कृषी मंत्री म्हणून काम करत असताना केंद्रीय कॅबिनेट मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान असणारा मंत्री जर कोणी असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेब होते. विचार करा, गेल्या युपीए गव्हर्नमेंट मध्ये अशी परिस्थिती होती. आज 22-23 राष्ट्रीय पक्षांची बोट बांधली जाते. आपल्या माणसाचं दिल्लीत काय स्थान असेल याचा विचार करा. आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे. पण महाराष्ट्रातून सुद्धा जिथं कोणी सगळे सोयरे असतील, मित्र परिवार असतील, नातेवाईक असतील, त्या प्रत्येकाला सांगा की 1962 साली जेव्हा चीनचं युद्ध झालं, त्या युद्धानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांना महाराष्ट्रातून संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात बोलवण्यात आलं आणि सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्यांचे मथळे झळकले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. आज पुन्हा तीच वेळ आहे. आज पुन्हा वेळ आलेली आहे. दिल्लीतला हिमालय अपेक्षेनं सह्याद्रीकडे बघतोय. जर देश वाचवायचा असेल तर सह्याद्रीचा शिलेदार दिल्लीत महत्वाच्या पदावर पोहोचला पाहिजे. आणि हे करण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी 2019 ची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक असेल. त्यामुळे भाकरी ही फिरलीच पाहिजे.